हम फौजी इस देश की धड़कन है, हर दिल का हम प्यार माँ की तड़पन है। हम फौजी इस देश की धड़कन है, हर दिल का हम प्यार माँ की तड़पन है। पूरा करके चले हर वचन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों। खुशबू बन के बहारों में आएंगे हम, चांद तारों में भी झिलमिलाएंगे हम। खुशबू बन के बहारों में आएंगे हम, चांद तारों में भी झिलमिलाएंगे हम। याद करना हमेशा हमें तुम, मगर ना भिगोना कभी तुम नयन साथियों। ना भिगोना कभी तुम नयन साथियों, ना भिगोना कभी तुम नयन साथियों, नयन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हम फौजी इस देश की धड़कन है, हर दिल का हम प्यार माँ की तड़पन है। पूरा करके चले हर वचन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। अब तुम्हारे हवाले वतन साथियों। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। चाहे गर्दन कटे, खून चाहे बहे, गम न लेकिन गुलामी का धरती सहे। चाहे गर्दन कटे, खून चाहे बहे, गम न लेकिन गुलामी का धरती सहे। आसमानों से ऊंचा तिरंगा रहे, आसमानों से ऊंचा तिरंगा रहे। दिल से बुझने ना दो ये अगन साथियों, अगन साथियों, साथियों, साथियों।
साथियों साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों। से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है। जो दूसरों के मुसीबतों से खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है, वो सबसे बड़ा होता है। असे आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपरावजी जाधव साहेब हे मनोगत व्यक्त करतील आणि अध्यक्ष भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आज आपण संत गजानन महाराजांच्या परिसरामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहोत। ते आपलं सर्वांचं दैवत संत गजानन महाराज, तपोनचे महादेव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज या सर्व महामानवांना अभिवादन करू आज आपल्या या मसला आदर्श गावामध्ये एक आदर्श माणसाचा सत्काराचा सोहळा आपण आयोजित केला धनगर परिवाराच्या वतीनं। त्याच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आपल्या गावाचे सुपुत्र ज्यांनी 17 वर्ष सेवा केली ते आपले मेजर दयारामजी धनगर या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे सहकारी सुनीलजी लहाने, मंचकावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी, संपूर्ण धनगर परिवार, या परिसरातून आलेले सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी आणि या दयारामजी धनगरवर प्रेम करणारी सर्व मित्रमंडळी, बंधू आणि भगिनींनो, प्रथम मी परशुरामजी धनगर आणि त्यांच्या दयारामजी आई यांचं मनातून अभिनंदन याच्यासाठी करेन की 2007-08 मध्ये ज्यावेळेस दयारामजीची सैनिकामध्ये जाण्याची तयारी दाखवली आणि त्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्य सैनिकामध्ये जाण्यासाठी कोणताच आई वडील तयार नव्हता। नाही बाबा, आपला मुलगा आहे, आपली चटणी भाकर खाईल आणि घरामध्ये राहील, आपल्या शेतामध्ये जाईल, मजुरी करेल, परंतु आपण देशासाठी पाठवून आपला मुलगा एखादा गमावा लागेल अशा पद्धतीची त्यावेळेस भावना आपल्या सर्व आई वडिलांमध्ये होती। परंतु परशुरामजी असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांनी त्याचा दुजोरा दिला। त्यांनी सांगितलं की आपल्या देशासाठी, देशाची सेवा करण्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी माझा मुलगा जात असेल तर मी आनंदाने पाठवीन। ते त्यांनी आनंदाने मनातून त्यांना पाठवलं म्हणून 17 वर्ष सेवा त्यांनी चांगली यशस्वीपणे केली आणि आज आपण त्याचा सत्कार आयोजित करतो।
बऱ्याच आपण बघतो घटना घडतात. ज्यावेळेस आपल्या घरातून आपला मुलगा ज्यावेळेस जातो त्यावेळेस आई वडिलांना हमेशा त्याची जाणीव राहते. मुलगा आपला काय करत असेल, कुठं खात असेल, कुठं राहत असेल. अशा पद्धतीची आई आणि वडिलाची एक माया वेगळी असते. आणि त्या मायेमधून दयारामजींनी चांगली सेवा केली. 2008 मध्ये ते स्वातंत्र्य सैनिक झाल्यानंतर देशाची सेवा करताना त्यांचा शुभविवाह सुद्धा झाला आणि त्यांना एक पत्नीच्या रूपामध्ये आपली माऊली त्याच्यासोबत आली आणि त्यांनी सुद्धा नवऱ्याला किंवा पतीला कधीही त्यांना अडवलं नाही आणि चांगल्या पद्धतीनं सेवा करण्यासाठी मोकळ्या मनानं त्यांना जाऊ दिलं. असे अनेक प्रकार आपण बघितले स्वातंत्र्य सैनिकाचे. कोणी माणूस किती मोठा असला, किती गरीब असला तरी गावामध्ये येत असताना सगळ्या मंडळींनी साप जे आपली गोपा समाजाची मंडळी असेल, मग खडकीची असेल, आमच्या वस्त्याची असेल, दुबळेची असेल, बोरगावची असेल, पिपळ्याची असेल, जामखेडची असेल, ही सर्व मंडळी त्यावेळेस तुमच्या समाजाची मंडळी खऱ्या अर्थानं माझ्यासोबत ताकद होती. म्हणून मी सुनील 1991-92 मध्ये या लोकांच्या आशीर्वादाला 85 दिले, मी निवडून आलो. कुठं तिकीट नव्हतं, काही नव्हतं, पण याच लोकांचं प्रेम होतं आणि या प्रेमाखाली मी 85 पासून तर आजपर्यंत सत्तेमध्ये राहिलो. जिल्हा परिषदेचे अनेक पद भोगले, अकोला जिल्हा परिषदेने भोगले. आताही सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जिल्हा बँकेमध्ये सुद्धा मी संचालक आहे. या तालुक्यात काम करत असताना, सेवा करत असताना सगळ्या गोष्टी होत नाही, पण जेवढी काही आपल्यासाठी चांगली गोष्ट करता आली ती करण्याचा मी प्रयत्न करत आहोत. मी तुम्हाला जाहीरपणा सांगतो की या मसला गावचं प्रेम एवढं मोठं होतं की खऱ्या अर्थाने मी निवडून जेव्हा आलो तो आम्ही वाटलं मसल्याचं भाव मी. म्हणजे अशा पद्धतीने या लोकांनी सुरुवात केली. आज तुम्हाला माहिती आहे 5 वर्ष कोणीच कोणासोबत राहत नाही. आजचा जमाना कसा आहे तुम्हाला आपल्याला माहिती आहे. पण आज जवळपास 1992 ते आज समजा 25 म्हणल्यानंतर 32 वर्ष 33 वर्ष या समाजकारणामध्ये राजकारण असताना आजही लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. आज दयारामचा सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा ठेवला, त्यामध्ये सुद्धा दिलीप जाधवला तुम्ही विसरले नाही. काही असेल तरी आपल्या गावाजवळचा आपला माणूस आला पाहिजे अशा हेतून भले आमच्या सर्व मान्यवर मंडळीनं बरेच वेळेनं फोन केला की बा तुम्ही या कार्यक्रमाला आले पाहिजे. आमचे मास्तर आता अभ्यासिकाचं आमचं या श्याम सरनं सुद्धा त्यांना आमच्या या वाशीमध्ये सुद्धा चांगलं ठिकाण त्यांनी केलेलं आहे. त्यामधून काही पोरं शिकले पाहिजे, काही पोरं नोकरीवर लागले पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा सेवा केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आले पाहिजे. मी एवढं सांगितलं की 2007-08 मध्ये मी ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष होतो त्यावेळेस परशुरामजीचा पोरगा चैन्यामध्ये जाते. गुलाबरावजी असतील, हरिभाऊ असतील, या सर्व लोकांनी सांगितलं. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 21 वर्षाचा हा दयाराम आज आपला 38 वर्षात झाला आणि पूर्ण 17-18 वर्ष सेवा केली. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या काळामध्ये सुद्धा आम्हाला आनंद झाला की आमच्या शेजारचा गावचा माणूस हा सैन्यामध्ये भरती होते. त्याला आनंदानं उल्हासानं तुम्ही वाटी लावण्याचं काम केलं. त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्या सोबत होतो. आणि दयारामजी तुम्ही एक चांगली सेवा करून तुम्ही या गावामध्ये आलात. मी तुम्हाला शाळेत जाहीरपणाने खात्री देतो की ते मसला राष्ट्रीय विद्यालयाचे तर गुरुजी बोलले तिथं सुद्धा भीमरावजी कांबळेचं सुद्धा मनातून अभिनंदन काय करायचं की त्यांनी या गावामध्ये राष्ट्रीय विद्यालय खोलल्यानंतर आपल्या परिसरामध्ये कुठेच कोणती संस्था नसती, शाळा नव्हती. त्या काळामध्ये त्या खोलल्यामुळे दयारामजी बहुतेक त्या शाळेमध्ये शिकले असतील. अनेक लोक शिकले असतील, पोरं तुमचे मस्त्याचे लागलेले, म्हणून त्यांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. की जाहीरपणे सांगणार आहोत की दयारामजीनं शिक्षण कमी असताना मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करून त्यांनी देशाची सेवा केली. मला खात्री आहे की हा दयाराम तुमच्या गावासाठी, तुमच्या भाग्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यामध्ये लवकरच तो शासकीय सेवेमध्ये त्याला घेतली. त्याचं वय सुद्धा कमी आहे, त्यामुळं ते कुठेही तुम्हाला लागणार. आता आमच्या इंग्रज सरांनी सांगितलं की बा ज्यावेळेस हा सैनिक इथं मालेगावमध्ये भेटायला आला आणि योगायोगानं आरोपी पकडायचे होते त्यावेळेस 4 पोलिसाचं काम एकट्या दयारामनं त्यानं सहकार्य करण्याचं काम केलं. म्हणजे तो सैनिक कसा असतो. म्हणून इंग्रज साहेब तुम्हाला मी जाहीरपणे सांगेन की आपण आपल्या माणसाले
आम्ही आमच्या पद्धतीनं मदत करू, पण तुमच्या सेवेमध्ये लवकर त्याची भरती होईल या पद्धतीनं आपण सगळे लोक त्याची काळजी घेऊ. कारण अजून त्याला 58 वर्ष 60 वर्षाची सेवा भेटू शकते. म्हणजे 22 वर्ष नोकरी त्याला भेटली. आणि आजकाल स्वातंत्र्य सैनिकाला प्राधान्य असते. जसं अनुकंपात प्राधान्य आहे तसं स्वातंत्र्य सैनिकाला नोकरीमध्ये प्राधान्य. आपले अनेक लोक आज नोकरीमध्ये आहेत. आमचा एक कांबळे सरपंच त्याची पत्नी आहे, ते सुद्धा सैनिक आपल्या स्टेट बँकेमध्ये लागला. आता सैनिक रिटायर झाल्यानंतर आणि तुमच्या जागा राखीव असतात. म्हणून त्याला शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी त्याच्या आईवडिलाला सुद्धा सांगेल, त्याच्या पत्नीला सांगेल की त्यांना सेवेमध्ये जाऊ द्या. सेवेमध्ये नाही गेलं तर त्याला कोणती सेवा भेटू शकते. कारण सैनिका एवढा अभ्यासू आणि अभिमानाचं पद हे कोणाला मिळू शकत नाही. कोणी मास्तर होईल, कोणी लेक्चर होईल, पण सैन्यामध्ये गेलेल्या माणसाचा वेगळाच त्याचा अभिमान असतो. की अभिमान आपल्या गावालाच नाही तर आपल्या तालुक्याला आहे. त्याचा अभिमान आम्हाला आहे. या पद्धतीने एक चांगला कार्यक्रम तुम्ही घडून आणला, त्याबद्दल तुमचं सर्वात मनातून अभिनंदन करतो. आणि दयारामजींना मनातून शुभेच्छा देतो. त्यांच्या हातानं या देशाची सेवा तर केली, पण अजूनही सुद्धा राहिली सुद्धा सेवा आमच्या जिल्ह्यासाठी हो अशी ईश्वरजी प्रार्थना करून त्यांचं आयुष्य निरोगी लावो अशी ईश्वरजी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तुम्ही नाही नशिबात असते ते मिळते, पण प्रयत्न कधी सोडणार नाही. प्रयत्न करणं कधी सोडणार. साहेबांना विनंती करतो की यांनी मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर मी रसला गावचे सुपुत्र जयरामदादा धनगर हे आपला जो कार्यकाळ आहे देशसेवेचा पिंपरीमध्ये तो पूर्ण करून आज आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये सेवे हा शब्द वापरतो. कारण ते सेवा तुम्ही शपथ घेतलेली आहे, पहिले देशाची सेवा. आणि आता नक्कीच तुमच्या देशाची सेवेचं कार्य संपल्यानंतर आपल्या परिसराची समाजाची सेवा करण्यासाठी दयारामदादा आपण पुन्हा एकदा गावामध्ये वापस आला. आपलं कौतुक करावं तेवढं कमी. आजच्या आपल्या या कौतुक सोहळा सत्कार सोहळा या कार्यक्रमासाठी माझ्या समेत आवर्जून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आपल्याला दिलीप बाबा, मधुबाबा, सुनील दादा, मंचावर बसलेली सगळे आपल्यावर प्रेम करणारी मंडळी, समोर बसलेली आमच्या मायमावल्या गावकरी मंडळी, तुमच्यामुळे प्रेरणा भेटलेली सगळी युवक मंडळी. दयारामदादा या छोट्याशा गावातून आपण सुरुवात केली. 2008 साली आपण जुलै महिन्यात देशाची सेवा करण्यासाठी तत्पर जी आपल्याला जी पोस्टिंग मिळाली त्या पोस्टिंगमध्ये आपण हजर झाला. आणि आज 2025 मध्ये 17 वर्षाचा कार्यकाळ तुम्ही पूर्ण केला. आणि या 17 वर्षाच्या कार्यकाळात असंख्य जे संकट तुम्ही झेलले असतील, दिल्या तुम्ही पेलले असतील, पण एकच ध्यास तुमच्या मनात होता की देशाचं जे आपलं रक्षण करायचं आहे, देशाची सेवा करायची आहे, हे प्राधान्य आपण आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये दिलं. आणि त्यासाठी तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज नक्कीच आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की आपण ज्या पोस्टवर आपली सेवा समर्पित केलेली आहे ती पोस्ट आज जर तरुण पिढी गाठायची असेल तर त्यांना खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. पण दयारामदादा तुमच्याकडनं अपेक्षा नक्कीच व्यक्त करतो की आपण वापर जरी आले असतात तर असंख्य दयाराम आपल्यामुळे घडले पाहिजेत, आपल्या परिसरामध्ये देश सेवेसाठी गेले पाहिजे. हे आमचा उद्देश तुमच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे स्वप्न आहे. आणि तुम्ही सुद्धा त्या गोष्टीला सहकार्य करतात असं आवर्जून मी सांगतो. कारण की आपला हा परिसर शेतीनिष्ठ परिसर आहे. सगळेपणे शेतीवर आपलं उत्पन्न निर्भर आहे. आणि आपल्या कुटुंबातील एक जर मुलगा देश सेवेसाठी जर गेला तर आपल्या कुटुंबाचं नक्कीच कुठेतरी नाव समाजामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये मोठं होतं. त्या आवर्जून तुमचं उदाहरण आमच्यासमोर आहे. आणि नक्कीच भविष्यात तुमच्यासाठी असंख्य दयाराम तयार होतील अशी अपेक्षा वाटतो. अतिशय चांगला कार्यक्रम गावकऱ्यांनी, आपल्या प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींनी सगळ्यांनी आयोजित केला. त्याबद्दल त्या सगळ्या आयोजकांचे आभार व्यक्त करतो. माझा सुद्धा मान सन्मान इथे बोलून केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र.
मी मान्यवर मंडळी आणि गावकरी मंडळी समाज मंडळी यांचे सर्वांचे आभार मानतो. मला आठवत आहे की 21 जुलै 2008 या दिवशी मी गावातून भरती होऊन चाललो होतो आणि त्यावेळेस जाताना ज्यावेळेस तो एक माहोल होता मला म्हणजे ते हे करण्याला पाठवण्यात आली तर तोही क्षण असाच होता. पण आजचा क्षण त्याच्यापेक्षाही काल आज हा क्षण जो वेगळाच वाटला मला. याबद्दल गावकरी मंडळी मान्यवर मंडळी यांचे आभार मानतो. तसंच महाराजांचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो. तसेच माझं मी जीवनात लकी मानतो की ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला आणि ज्या समाजात वावरलो, ज्या गावात वावरलो, त्या गावाचं नाव करण्याचा मला एक चान्स दिला, चान्स भेटला आणि देशाची सेवा मी 17 वर्ष पूर्ण करून सुखरूप वापस आलो. मी स्वतःला लकी समजतो. दुसरं म्हणजे सेनेमध्ये भरती होणं हे तर अवघडच आहे. कारण की जे मुलं भरतीला जातात त्यांना विचारून घ्या 1600 मीटर काय असतं. एकदा जर तिथं कोणी कोणत्याही मुलाने भरती मारली तर त्याला तो जर रिजेक्ट झाला तर त्याला दुसऱ्या भरतीला जायची इच्छा होत नाही. का जायची इच्छा होत नाही? पळता पळता त्याला ऊर एवढा जमतो की त्या दुसऱ्या वेळेस जायची इच्छा होत नाही. तो म्हणजे आता कासाविल्यासारखा होतो. तरी जे मित्रमंडळी प्रयत्न करतात त्यांना मी सर्वांना हे देतो. भारतीय सैन्यामध्ये सर्व्हिस करणं एवढी काही सोपी नाहीये. लागणं सोपं आहे पण सर्व्हिस लागल्याच्या नंतर त्या सर्व्हिसला सांभाळून ठेवणं हे सर्व महत्वाची गोष्ट आहे. आपल्यावर जुलूम होती, वेळ होईल, बाहेर आल्याच्या नंतर काही धक्के झाले, पोलीस स्टेशन केस होईल, या गोष्टीमधून सगळं म्हणजे असं सांभाळून वागवावं लागतं. आणि तिथेही कोणतंही डिसिप्लिन असलं, डिसिप्लिन तोडलं पनिशमेंट होणार याच्यावर जास्त महत्व द्यावं लागतं. त्याच्यानंतर काही मुलांना वाटत असतं भरती झाल्याच्या नंतर पेमेंट भेटतं, पैसा भेटतं सगळं. पण ज्या मिळतीबद्दल पाहता ना सर्व मिळतीबद्दल पाहताना तुम्ही त्या नजरेने बघू नका. त्या नजरेने तुम्ही बघू नका. कारण भरतीमध्ये जेव्हा जातो माणूस युद्ध झालंच म्हणजे सैनिक नसतो. त्याच्या ज्या जीवनाच्या धडपडी असतात त्या समजून घ्या. पैसा भेटतो, मिळते मला 70,000 50,000 पेमेंट भेटतं हे मान्य करतो मी. हा सगळ्याचा व्यवहाराची गोष्ट आहे आणि ती आम्ही सेवा करतो ती भेटायला पाहिजे. पण ही आमची सेवा आहे ती सेवा वेगळ्या पडण्याची आहे. तुम्हाला वाटतं हा सैनिक देशाच्या बॉर्डरवर आहे, युद्ध कोणतं होत नाहीये. हे काय करतात? हातातच झोपतात, हातातच झोपतात नाहीये. सैनिकाचं जीवन म्हणजे हा दुसरा जन्म आहे. दुसरा जन्म काय आहे तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेस आम्ही भरतीमध्ये एंट्री करतो त्यावेळेस आमचे जे गुरुजी असतात ते गुरुजी आम्हाला सांगतात, बाबा रे एखाद्या आरशात जाऊन बस, तू स्वतः आरशात जा आणि बस. त्याचे केस हिरो सारखे उडलेले केस म्हणजे एकदा स्ट्रॉंग असा दिसतो त्यावेळेस. पण आरशात दिसल्याच्या नंतर त्याच्यानंतर आमचं पुढं टाकलं केलं जातं. टाकलं का केलं जातं? कारण बार स्टाईल नाही मारली पाहिजे, याच्यासाठी मारलं नाही पाहिजे. सर्व त्याचं जे लक्ष असतं, ध्यान असतं, त्यांची जे ट्रेनिंग असती त्या ट्रेनिंगवर गेलं पाहिजे याच्यासाठी असतं. जन्म हा दुसरा आहे याच्यासाठी मी सांगतो. आमचं जे 9 महिन्याचं ट्रेनिंग असतं, कोणाचं 1.5 वर्षाचं ट्रेनिंग असतं. आता मी टेक्निकल मध्ये होतो, माझं 1.5 वर्षाचं ट्रेनिंग होतं. 6 महिने बेसिक झालं आणि बाकीचं टेक्निकल ट्रेनिंग झालं. तर जन्म असा आहे माझा. जन्म याच्यासाठी म्हणतो मी की जो बेसिक आहे माझं तो आम्ही घडतो जीवनातून. जसं माणूस जे मूल जन्माला येतं 25 वर्षापर्यंत तो घडत असतो, 21 वर्षापर्यंत 20 वर्षांचा घडत असतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे घडता घडल्याच्या नंतर त्याचं लग्न होतं. तसंच एक भोरमध्ये पण एक आमचं लग्न होतं. लग्न
त्याच्यामुळे आता आम्ही दुसरा जन्म समजतो. जन्म समजल्यानंतर संसारात त्याच्यात कळपण होतात आम्हाला. जीवनात जसं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे, जे ज्यांना लग्न झालेले त्यांना माहिती आहे जीवनात आपल्या जीवनात कशी तडफड करायची, कसं प्रयत्न करायचे. तसंही आमच्या सर्व्हिस करण्यासाठी हा तडफडा जीवनाचा म्हणजे ध्यास असतो. तिथं ध्यास कसा असतो, तुम्हाला वाटतंय की युद्ध झालं पाहिजे, युद्ध झालं तर सैनिक आहे, तसं नाहीये. जो सैनिक लेह मध्ये उभा आहे, लेह मध्ये उभा आहे, त्या सैनिकाला बघा, जो 6 महिने जर सैनिक तिथं राहिला त्याचा दिमाग भुला होऊन जातो. तो जर घरी आला, घरी आल्याच्या नंतर तो बार बार विसरतो. मला याचा अनुभव का, मी हे तिकडे काढलं तर मला नाही झालं, दुसऱ्या मुलांना झालं. कसं मी वापस आल्याच्या नंतर मी मिरजला पोस्टिंग होतो. त्याच्यानंतर माझा एक मित्र भेटला. मित्र भेटल्याच्या नंतर आम्ही सोबत काम करत होतो. दुसरं काही काम करत असताना त्याने सांगितलं मला, धनगर हे दुसरं ते सामान घेऊन ये. मी म्हणलं ठीक आहे सर. त्याला नेऊन मी सामान दिलं. सामान दिल्याच्या नंतर त्याच्या 5 मिनिटाच्या नंतर आम्ही बोलत बोलत बसलो आणि तो नंतर बोला मला, धनगर या ते सामान आणलं काही तू. मी म्हणलं अहो सर ते सामान तर केव्हा दिलं तुम्हाला. मग त्याला म्हणलं सर हा इफेक्ट का असा. अरे म्हणजे मला बार बार विसरायची सवय लागली. का विसरायची सवय लागली, तो त्या याच्यात होता, बर्फात होता तिथं, त्याचा दिमाग ब्लॉक झाला. त्याच्यामुळे त्याला बार बार तेव्हा इथे आठवण आली. काही ठिकाणी तमाम ठिकाणी अरुणाचल मध्ये होतो मी. अरे आवाज कर या. सर्वात एक मोबाईल आहे. आम्ही जे देशाची सेवा करत असताना, देशाची सेवा करत असताना तुम्ही सर्वजण मोबाईल ठेवता, सोबत 2-2 मिनिटाला बोलता. भांडणाची लगेच बरोबर माहीत होते, काही सण सन्मानाला लगेच माहिती होती, हर कार्यक्रमात हजर राहणार. आम्ही कोणीही राहत नाही. तवाच्या ज्या ठिकाणी मी गेलो, चायना बॉर्डरच्या साईडला मी गेलो, मी कम्युनिकेशन मध्ये होतो. माझं शिक्षण जे कम्युनिकेशन आहे, जसं तुमचा मोबाईल आहे, हे आहे. तिथं काही जण असे मी बघितले की ज्यांच्याकडे मोबाईल नाही, घरी 6 महिने झाले त्यांना बोलण्याला, घरी कसं आहे, आई वडील कसे आहे, लेकरं बाळा कसे आहे हे त्याला कळत नाहीये. तुम्ही इथं चांगलं जगताय, चांगलं राहताय, हे त्यांच्या आमच्यामुळे राहता हे मी हे करतोय. त्याच्यामुळे जे सैनिक आपल्या गावातील गेले, हर सैनिकाला 2 महिन्यात, 1 महिन्यात, 15 दिवसात तुम्ही तरी फोन करायला पाहिजे. का करायला पाहिजे, त्या मित्राला थोडंसं चांगलं वाटेल, त्याची आठवण करायला पाहिजे. हर सणाला याला त्याला आठवायला पाहिजे. जीवन हे आमचं व्यतीत आहे, ठीक आहे, पण ज्या आमच्या भावना आहेत त्या भावना आम्हाला कोणी ओळखू शकत नाही. आमच्या भावना ज्या आहेत फक्त तो मिलिटरीवर ओळखू शकतो. माझी भावना आहे तो इथं मिलिटरीवर आहे, तो भावना माझी समजू शकतो, कोणी समजू शकत नाही माझी भावना. जवळ माझी बायको असं, आई असं, वडील असं, कोणी समजू शकत नाही. आमचं जे असं आहे की जे तुकाराम महाराज बोलून गेलेले आहे की पाण्यातील मासा झोप घेईन कैसा, जाय त्यांच्या मनशा तेव्हा कळे. हा एक शब्द जो आहे तो आमच्या बाबतीत आहे. जो मेंटेन झाला त्याला माझ्या नजर जर पडली आमच्या लोकांची एकूण एकावर, तर लगेच समजत की ह्याची व्यथा काय आहे आणि मी त्याची समजत की त्याची व्यथा काय आहे. म्हणून हा तुमचं जीवन वेगळं आहे, माझं जीवन, आमचं जे मिलिटरीमनचं जीवन आहे ते एक वेगळं जीवन आहे. म्हणून मी सांगितलंय की माझा हा 2 जन्म आहे. एक जन्म मिलिटरीमनचा आहे, तो मी काटून आलेलो आहे, आणि हा दुसरा जन्म माझा मी असं घोषित करतो की माझ्या समाजासाठी जे माझे मित्रमंडळी, वर्गमंडळी, संघरी जे जेवढे आहेत समजा, ते मला हर म्हणजे कार्यक्रमाला याला प्रतिसाद देतात. माझा त्यांनी आज एवढा मोठा सत्कार ठेवला, मी त्यांचे आभार मानतो. राजेश कारभार, दत्ता धनगर, ॲडव्होकेट संतोष धनगर, मास्टर संतोष धनगर, घनश्याम, बबन धनगर, हे माझे सवंगडी. आम्ही एकाच वर्गात शिकलो. एक वर्गात सर, अजून कांबळे सर, दुसरे कांबळे सर यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली शिकलो. मला अभिमान आहे त्यांचा की मला त्यांचं मार्गदर्शन भेटलं, म्हणून आज मी या पदावर गेलो. तसंच समाज हा माझा त्या पद्धतीचा आहे, म्हणून एवढे मोठे माझ्या समाजात मिळाले. तो समाज माझ्या दुसऱ्या समाजासारखा नाहीये की त्यांना व्यसन आहे. माझे बरेच मंडळी आहे व्यसनाच्या खाती गेलेले, दुसऱ्या समाजाचे आहे, वेगळ्या समाजात आहेत, ते व्यसनाच्या खाती गेले आहेत, आमची वडील मंडळी आहे. सगळ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही जेवढा जो
ज्यांना म्हणजे वेगळं असं अर्जंटली काम होतं ते काम सर्व हातात म्हणजे सोडून ते माझ्यासाठी इथं त्यांनी येण्याचा प्रयत्न केला आणि आले. मी त्यांचा आभार मानतो, मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. शेवटचा टप्पा म्हणजे तो आभार प्रदर्शनाचा टप्पा, जो की आपल्याला निरोप द्यायचा आहे. आता निरोप म्हणजे काय? निरोपाच्या हृदयाशी दाटून येताना आठवणी, हृदय होते पाणी पाणी, मुख होते पाणी पाणी आणि मुख होते पाणी पाणी. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि विद्येचे देवता माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महामाऊलीने आपल्याला हे स्वराज्य निर्माण करून देण्याचं स्थापन केलेलं आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज जास्त वेळ न घेता आज हा सत्कार समारंभ दयानंद गव्हाणे धनगर यांचा हा सत्कार समारंभामध्ये या सर्व मंडळी उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी इच्छितो की इथं आभार प्रदर्शनाच्या वेळेस जर सर्वांचे नाव घेतले तर खूप वेळ होईल, त्यामुळे मी सर्व मंचावरील ज्येष्ठ नागरिक, उपस्थित आणि सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी, कर्मचारी, शिक्षक, अधिकारी, पोलीस खात्यातील कर्मचारी असतील, आर्मीतील कर्मचारी असतील, गावातील बाल चिमुकले असतील, माझ्या माता भगिनी असतील, बसलेले बंधू भगिनी असतील आणि सर्व इतर कोणीही या समाजातील व्यक्तींचे सर्वांचे या मसला गावाच्या वतीनं व तसेच आमच्या या कार्यक्रमाच्या वतीनं सर्वांचे आभार मी व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.